डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी समाजाचे परिवर्तन शक्य. कॉम्रेड शंकर पुजारी पॅन्थर आर्मीचा 3रा वर्धापन दिन उत्साहात साजरा. नवे दानवाड येथे भव्य मेळावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढा हा केवळ एका समाजासाठी नव्हता, तर तो संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी होता. आजच्या काळातही समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी विचारांची आणि संघर्षाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांनी केले. नवे दानवाड येथे पॅन्थर आर्मीचे 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी पॅन्थर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्षाची नवी दिशा आपल्या मार्गदर्शनात कॉम्रेड शंकर पुजारी यांनी पॅन्थर आर्मीच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की गेल्या 3 वर्षात या संघटनेने तरुणांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम केले आहे. रंजल्या गांजलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून चालणार नाही, तर सनदशीर मार्गाने आणि वैचारिक अधिष्ठानावर आधारित लढा द्यावा लागेल. तरुणांना आवाहन. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना पुजारी यांनी तरुणांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा मंत्र आजच्या पिढीने प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे. व्यसनाधीनता आणि चुकीच्या मार्गांपासून दूर राहून समाज रक्षणासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मेळाव्यात 7 महत्त्वपूर्ण ठराव मंजूर. या मेळाव्यात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 7 महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले, ज्याची प्रत केंद्र व राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. विशेष आर्थिक अधिकार कायदा. SC/ST समाजाचा निधी इतर कामांकडे वळवण्यास बंदी घालणारा कायदा करावा. महिला सन्मान निधी. लाडकी बहीण योजनेचा निधी SC/ST बजेटमधून वापरला जात असल्यास या समाजातील महिलांना 15,000 रुपये सन्मान निधी द्यावा. सामाजिक सुरक्षा. संजय गांधी निराधार योजनेचे मानधन 6,000 रुपये करावे आणि नोंदणीकृत कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर 5,000 रुपये पेन्शन द्यावे. शिक्षण व गृहनिर्माण. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जे माफ करावीत आणि रमाई घरकुल अनुदान 10 लाख रुपये करावे. रोजगार. मागासवर्गीय महामंडळांना 50 लाखांपर्यंत विनाव्याज कर्ज द्यावे आणि गिग वर्कर्ससाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार. या कार्यक्रमात दैनिक दवंडी च्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सामाजिक कृतज्ञता म्हणून अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ भीम गीतकार सुरेश सातारकर व राजू कांबळे यांच्या उपस्थितीत जय भीम गायन पार्टीने क्रांतिकारी भीमगीते सादर केली. यावेळी दैनिक दवंडीचे मुख्य संपादक विश्वास कांबळे, सरपंच डॉक्टर CD पाटील, BR कांबळे, सेनापती भोसले, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे, जिल्हा महासचिव नितेश कुमार दिशांत, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई सातारकर, करवीर तालुका उपाध्यक्ष आनंदा तरटे, रेखा भोरे, अर्चना कांबळे, राजू मोमीन, भैयासाहेब धनवडे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षा सोनाबाई वड्ड, हातकणंगले तालुका सचिव राणी पोवार, हातकणंगले तालुका अल्पसंख्याक अध्यक्षा सोनम नदाफ, उपाध्यक्ष समीरा नदाफ, माधुरी कांबळे, सुरेखा कांबळे इत्यादी. शिरोळ तालुका कार्याध्यक्ष पिंटू वराळे, आपलं व्यासपीठचे संपादक लंकेश कांबळे, दीपक कांबळे, सुहास कामांना साहिल कांबळे, शोभा कांबळे, निर्गुणा कांबळे, लक्ष्मी सूर्यवंशी, सिंधू कांबळे, अक्काताई कांबळे, इंदुबाई फुले, लक्ष्मी कांबळे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ भीम गीतकार सुरेश सातारकर,
प्रस्तुत जय भीम गायन पार्टी हुपरी यांचा क्रांतिकारी भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. नवे दानवाडमध्ये पॅन्थर आर्मीचा भीमगर्जना मेळावा, निधीच्या संरक्षणासाठी आता मुंबईत लढा. शिका, संघटित व्हा आणि हक्कासाठी लढा. पॅन्थर आर्मीच्या वर्धापन दिनी मान्यवरांचे आवाहन. सेना पॅन्थर आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष आठवले साहेब, आजचा त्यागमूर्ती महामाता रमाई भीमराव आंबेडकर जयंती आणि पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा 3रा वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे लोकनियुक्त सरपंच, प्रथम सरपंच आमचे पाटील साहेब, या ठिकाणी मी संतोष आठवले साहेबांचा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावे या ठिकाणी मी विनंती करतो. कारण कोणताही आर्थिक स्रोत नसताना, कशाचाही पाठबळ नसताना संतोष आठवलेने दानवाडमध्ये चळवळ सुरू केली. त्यांनी दानवाडात पहिल्यांदा धम्म सरपंच साहेब त्यांनी येतो तयार करून 1990 साली त्यांनी या दानवाड गावात अगदी प्रचंड वातावरण वेगळं होतं. अशा काळात सुद्धा आठवले साहेबांनी धम्म या ठिकाणी धम्म क्रांती केली. त्यांच्या गावातून मिरवणूक काढण्यात आल्याचं मग सांगितलं याने. मला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद द्यावासा वाटतो. आणि दुसरे म्हणजे या ठिकाणी सरपंच साहेबांची आणि आमची भेट शिरोळ कचेरीवर कायम होत असत्या, पण त्यांचं अंतर्गत मला काय कळत नव्हतं. त्यांचं सरपंच साहेब एवढं चांगलं काम करतात, ते अंतर्गत मला काय माहित नव्हतं. आमचे बिहार साहेब आणि भोसले साहेबांनी त्यांची ओळख करून दिलं. खरं म्हणजे या ठिकाणी प्रचंड हे असताना त्याचा अभ्यासिका सुरू केलेत. अभ्यासिका म्हणजे काय? बाबासाहेब काय म्हणाले? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो दूध जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा संदेश, बाबासाहेबांचा संदेश सरपंच साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सुरू केला आहे. मी आमच्या या संघटनेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचबरोबर मला फोन आला संतोष साहेबांचा की माझं असं हे काढायचं आहे. मी एका शब्दावर त्यांचं एका रात्रीमध्ये हे काढून दिलं. आम्ही रात्री 12 वाजलं त्यांचा कार्याचा आढावा रात्री 12 वाजता तयार करून रात्री प्रिंट करून मग आम्ही इकडे आलो. मी संतोष साहेब तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो की तुम्ही कुठेही जावा, तुमच्या पाठीशी दलित मित्र, साप्ताहिक दलित मित्र आणि आमचा दवंडी परिवार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. अन्यायात तुमचं काय काम आहे? न्यायाची चाड, अन्यायाची चीड आणि लढण्याची धमक तुमच्यात आहे. त्यामुळं आम्ही तुमच्या पाठीशी कायमपणे ठामपणे उभं आहोत. चांगल्या कामाला आम्ही चांगला पाठिंबा देतो. त्याचबरोबर महिला सुद्धा, आता इथं काय 1500 आम्हाला कार्यकर्त्याची गरज नाही. तुम्ही जे आहे का नाही हे चिंगार म्हणतात, ते चिंगार काय म्हणतात त्याला? चिंगारे एवढं आम्हाला कार्यकर्ते, सच्चे कार्यकर्ते आम्हाला भास चळवळ करायला. काय 1500ची गरज नाही. आणि आम्ही संतोष साहेबांच्या पाठीवर उभं राहून त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहतो असं आश्वासन देऊन मी थांबतो. जय भीम. ठराव क्रमांक 1, सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये ठरावाचं वाचन केल्यानंतर आपण अनुमोदन द्यायचं आहे. आर्थिक आणि न्याय बजेट तरतूद, लोकसंख्येनुसार निधी, केंद्र व महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची कायदेशीर तरतूद करावी. ठराव मंजूर. निधी वळवण्यास बंदी, विशेष कायदा. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर SC/ST साठी राखीव असलेला निधी इतर विभागाकडे वळवण्यास किंवा तो अखर्चित ठेवण्यास प्रतिबंध करणारा
विशेष अधिकार कायदा तातडीने मंजूर करावा. मंजूर. निधी कॅरी फॉरवर्ड. अर्थसंकल्पीय आर्थिक वर्ष संपल्यानंतर शिल्लक राहिलेला निधी दलित व आदिवासी विकास निधी रद्द न होता तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करण्याची तरतूद असावी. ठराव क्रमांक 2 महिला कल्याण आणि सामाजिक सुरक्षा. लाडकी बहीण योजना सुधारणा. जर लाडकी बहीण योजनेसाठी SC ST राखीव निधीचा वापर केला जात असेल तर या वर्गातील महिलांना प्रति महिना 1500 रुपयाच्या ऐवजी 15,000 रुपयाचा सन्मान निधी देण्यात यावा. संजय गांधी निराधार योजना. विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, वृद्ध लाभार्थ्यांचे मानधन प्रति महिना 6,000 रुपये करावे. तसेच या योजनेसाठी असलेली 21,000 रुपयाची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करून ती 2.5 लाख रुपये करावी. मंजूर. महिला कामगार सुरक्षा. घरेलू व बांधकाम महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघर, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना मालकाकडून मोफत सुरक्षित वाहतूक देण्याचा कायदा करावा. ठराव क्रमांक 3 शिक्षण आणि विद्यार्थी विकास. परदेशी शिष्यवृत्ती. परदेशात शिक्षण घेणाऱ्या SC ST विद्यार्थ्यांची संख्या वाढवून शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक कर्ज माफ करावे. UGC आणि समताल कमिटी. शैक्षणिक संस्थांमध्ये SC ST OBC विद्यार्थ्यांवर होणारा जातीय भेदभाव व अन्याय रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात समता कमिटी शिफारशीनुसार याची प्रभावी सुप्रीम कोर्टात उद्याची जी 19 मार्च तारीख पडलेली आहे त्याच्यामध्ये 19 मार्चला केंद्र सरकारने प्रभावी मांडणी करावी. ठराव क्रमांक 4 गृहनिर्माण आणि जमीन अधिकार. रमाई घरकुल योजना. घरांच्या बांधकामासाठी मिळणारे अनुदान हे अपुरे आहे ते वाढवून 10 लाख रुपये करावे. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना. भूमिहीन शेतमजुरांना बाजारभावानुसार शेतजमिनी खरेदी करून द्याव्यात. तसेच 2018 पूर्वी या योजनेचा ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय अशा सर्व थकीत लाभार्थ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे. ठराव क्रमांक 5 उद्योजकता आणि रोजगार व्याज परतावा व कर्ज योजना. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर मागासवर्गीय महामंडळांना व्याज परतावा योजना लागू करून 50 लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. बेरोजगार भत्ता. राज्यातील प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला दर महिन्याला 6,000 रुपयाचा बेरोजगार भत्ता देण्यात यावा. ठराव क्रमांक 6 कायदा सुव्यवस्था आणि जनगणना. अॅट्रॉसिटी कायदा. अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावे. जातनिहाय जनगणना. सन 2026-27च्या जनगणनेमध्ये OBC भटक्याविमुक्त जाती जमाती यांची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ठराव क्रमांक 7 असंघटित व कष्टकरी कामगार कल्याण. कामगार पेन्शन. नोंदणीकृत बांधकाम आणि घरेलू कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 6,000 रुपये सन्मान निवृत्ती वेतन लागू करावे. गिग वर्कर्स संरक्षण. डिलिव्हरी बॉयज, कुरिअर आणि खासगी वाहतूक कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून विमा व किमान वेतनाचे संरक्षण द्यावे. आरोग्य व सुरक्षा. सर्व असंघटित कामगारांना, फेरीवाले, नाका कामगार यांना कल्याणकारी ओळखपत्र देऊन त्यांना 10 लाखापर्यंतचे मोफत आरोग्य विमा महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करावे. वैद्यकीय कर्मचारी, खासगी रुग्णालयातील चतुश्रेणी कर्मचाऱ्यांना, वार्ड बाय मावशी यांना किमान वेतन आणि जोखीम भत्ता बंधन करावा. हे सर्व या ठिकाणी आपण ठराव मांडत आहोत. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात एकमताने सर्व ठराव मंजूर असल्याचं जाहीर करा. सर्व ठराव मंजूर आहेत का? यांना प्रणाम करून व्यासपीठावर सर्व सन्माननीय अतिथी, तुमच्या गावचे सरपंच माननीय डॉक्टर पाटील, माझे मित्र
पॅन्थर आर्मीचे नेते संतोष आठवले, संपादक बंधू आणि भगिनी, पॅन्थर आर्मीचं काम सर्व महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि आम्ही जे बांधकाम कामगारांचं काम करतो त्यांना सुद्धा संतोष आठवले हे अत्यंत चांगली मदत करतात, सहकार्य करतात. त्यांच्या या पॅन्थर आर्मी संघटनेस बांधकाम कामगारांच्या वतीने मी शुभेच्छा देतोय. पुढील कार्यासाठी आशीर्वादही देतोय. तर आपण आता त्यांच्या संघटनेविषयी त्यांनी जो रिपोर्ट वाचून दाखवला त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सामाजिक परिवर्तनासाठी, स्त्रियांच्यासाठी, मागासवर्गीयांच्यासाठी योजना राबवणे, त्यांच्या पदरामध्ये हित पाडून देणे यासाठी ते कार्यरत आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकारचा जो कारभार आहे तो तळातल्या माणसांच्यासाठी कमी आहे आणि वरचे जे ठराविक बडे उद्योगपती आहेत, भांडवलदार आहेत, त्यांच्या फायद्यासाठी मोठा कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातल्या ज्यांना वर्षानुवर्षे स्वतःची जमीन नाही त्यांना जमीन देण्याऐवजी हजारो एकर जमीन त्या अदानीला 1 रुपये एकरने या प्रधानमंत्र्यांनी दिलेला आहे. या देशाची जी सर्व मालमत्ता आहे ती असं विक्रीस काढून बड्या लोकांचं भलं करायचं आणि सामान्य लोकांच्यासाठी काही करायचं नाही अशी स्थिती आहे. प्रचंड महागाई वाढत चालली आहे. त्या महागाईचा परिणाम काय होतो? जशी महागाई वाढत जाईल तसं तुमचं जे उत्पन्न असतं, आज समजा तुमच्या हातामध्ये 1000 आहेत, बाजारात तुम्ही गेला, जेवढ्या वस्तू तुम्हाला येतात त्याच वस्तू घेण्यासाठी आणि 8 दिवसांनी तुम्हाला 1500 रुपये द्यायला लागतील अशी स्थिती आहे. जे काम करतायत त्या कामाचा मोबदला खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे की जनतेच्या हालअपेष्टा या कमी होण्याऐवजी वाढत चाललेल्या आहेत. आणि कमी आहे की काय म्हणून देशातल्या मागासवर्गीयांच्यावर, स्त्रियांच्यावर, गरिबांच्यावर अत्याचार सुरू आहेत. बलात्कार करणारे राजरोस फिरतायत. त्यांच्यापैकी अनेक जण आमदार आहेत, खासदार आहेत अशी स्थिती आहे. चौथ्या बाजूला जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. आता ज्यांचा आपण आशांचा सत्कार केला त्यांना ते किमान वेतन सुद्धा द्यायला तयार नाहीत. 2 वर्षापूर्वी 5000 रुपये वाढवल्याच्या नावाखाली त्यांच्यावर अत्यंत काम वाढ, ताण वाढ लागलेली आहे. अंगणवाडी महिलांचं सुद्धा असंच आहे. त्यांनाही ग्रॅज्युटीचा निर्णय झालेला आहे, अजूनही ग्रॅज्युटी मिळत नाही, पेन्शन मिळत नाही. खरं म्हणजे जे योजनाकर्मी कर्मचारी आहेत ते 60 वर्षानंतर ज्यावेळेला निवृत्त होतात त्यांना जगण्यासाठी किमान महिन्याला 5000 रुपये तरी पेन्शन द्यायला पाहिजे. परंतु हे देण्याची सरकारची तयारी नाही. आमचा जो अनुभव आहे तो बांधकाम कामगारांच्या बद्दलचा. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी त्याची ते ओळखपत्र किंवा नोंदणी केलेली असेल. वर्षाला 3000 कोटी रुपये जमतात आणि त्याच्यातले सगळ्या योजनांवर कामगारांच्यावर सरासरी ते 600 कोटी रुपये फक्त खर्च करतात. राहिलेले 2500 कोटी ते कंत्राटदारांना देऊन टाकतात. जे तुम्हाला आता जर भांडी मिळाली असतील, तुम्ही बाजारात होलसेल विकत आणले तर तुम्हाला ते 3000 रुपयाला मिळते. परंतु हे कंत्राटदाराला 1000 रुपये 10000 रुपये देतात. त्याच्या आधी ज्या सुरक्षा पेट्या दिल्या, संच दिले, त्याच्यासाठी कंत्राटदारांना त्यांनी 17000 रुपये दिले एकेका पेटीसाठी आणि ती बाजारात 5000 रुपये पण मिळू शकते.
आणि हे त्यांचे पैसे नाहीत. हे एखादं बांधकाम समजा एक 10 लाखाच्या वरचं असेल तर 1% सेस घेतला जातो. त्याच्यातली ती रक्कम आहे, हे सरकारच्या करामधली रक्कम नाही. याच्यासाठी स्वतंत्र मंडळ आहे. तरी सुद्धा हे मंडळ लुटायचं काम चालू आणि यातले पैसे सगळे कंत्राटदार द्यायचे आणि कामगारांना द्यायचे आणि हे चालू. आता तर असं आहे की लाखो अर्ज महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत, ते मंजूरच करत नाहीत. भांडी घ्या, घरात बसा, भांडी घासा, त्यात तुमचा चेहरा बघा, याच्या पलीकडे काय नाही अशी स्थिती आहे. तर हे आता नवीन आणि एक काढले, म्हणजे आता मागासवर्गीय मुलं मुली जर असतील त्यांना जर स्कॉलरशिप मिळत असेल तर या मंडळाची स्कॉलरशिप सुद्धा त्यांना मिळत होती. आता म्हणतात ते तुम्ही लिहून द्या की ही जर काय तुम्हाला मंडळाची स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्ही दुसरी कुठली स्कॉलरशिप घेणार नाही, आणि घेतला तर ही मी परत करेन, आणि त्याच्यावर जर एखादा फौजदारी गुन्हा झाला तर त्याच्यासाठी मी तयार आहे. इतकं भयानक चालू आहे. तुम्ही आता टीव्ही मध्ये युट्यूबवर बघित असाल की ते युजीसीचं एक आंदोलन देशामध्ये चालू आहे. म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारी जी मागासवर्गीय मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना जो त्रास केला जातो, तो त्रास होऊ नये त्याला काहीतरी बंधनं पाहिजेत म्हणून एक कायदा आहे. त्या कायद्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. आणि 85% ब्राह्मण आहेत विद्यापीठामधले प्राचार्य, कुलगुरू, आणि हे सगळं याच्यामध्ये सुरू आहे. तर हे बांधकाम कामगारांचं जे आहे ते त्यांना तुम्हाला लाभ देण्याची इच्छा नाही, परंतु आपण काय करायला पाहिजे की ताकद लावून त्यातून काही मार्ग काढले पाहिजे. की जसं आता एक लोकसेवा हमी कायदा आहे, त्या कायद्याखाली तक्रार केली तर मग त्यांची चौकशी होईल आणि त्याला 5,000 रुपये दंडाची शिक्षा आहे. तर आपण ते मिळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सगळं सरकारवर अवलंबून राहायचं नाही. त्या आरपीआयचे बडे नेते होते गायकवाड, त्यांनी 56-57 साली भारतामध्ये फार मोठं आंदोलन केलं. कसेल त्याला जमीन मिळालं पाहिजे, सगळ्या शेतमजुरांना जमीन मिळालं पाहिजे, असं एक मोठं आंदोलन होतं. आता काय मुद्दा आहे की एक घरांचा विषय आहे की तो आम्ही घेतलेला आहे. म्हणजे सरकारनं असं जाहीर केलेलं आहे, सुरुवातीला त्यांनी 2015 मध्ये असं जाहीर केलं की ज्याला राहायला घर नाही त्याला घर देण्याची जबाबदारी ही सरकारची असेल, असं युनो मध्ये 87 साली त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. कुणाला घर, समजा आता तुमची सगळ्यांची घर आहे, तिथे 2 भाऊ आहेत, सासू सासरा किंवा आई वडील आहेत, म्हणजे 3 कुटुंब झाली, आणि प्रत्येक कुटुंबाला द्यायचा वायदा त्यांनी केला होता. तो 2022 पर्यंत केला होता. आता हे 26 साल चालू आहे. आता त्यांनी 2030 पर्यंत मुदत वाढवून घेतलेली आहे. पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेमध्ये काय होतं की एका रेशन कार्डावर जेवढे लोक असतील त्यांच्यासाठी एक घर. आता काय आहे की प्रत्येक लग्न झालेल्या कुटुंबाला घर असलं पाहिजे, त्यांच्या नावावर असलं पाहिजे आणि पक्का असलं पाहिजे, कच्चं घर नव्हे. समजा आता हे कच्चं घर आहे तर हे पक्क घर मिळू शकतं. त्याच्यामध्ये रमाई योजनेचाही समावेश आहे, अंतर्भूत आहे, आणि इंदिरा आवास योजनेचा, प्रधानमंत्री आवास योजनेचा समावेश आहे. म्हणजे प्रत्येक लग्न झालेल्या कुटुंबाला 300 स्क्वेअर फूटचं घर पाहिजे, 3 खोल्या पाहिजे. आता तुम्ही राहताय 2 भाऊ, आई वडील, म्हणजे 3 कुटुंब झाली. मग त्यांना आता किती आहेत तुमच्याकडे खोल्या? साधारण 2-3 खोल्या असतात. मग 9 खोल्या पाहिजेत कायद्याप्रमाणे, आणि हे मागतायत, हे त्यांना द्यावं लागतं. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की 2 त्याच्यामध्ये योजना आहे. एक ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची 1.5 लाखाची योजना आहे, आणि शहरामध्ये प्रधानमंत्री योजना त्यासाठी 2.5 लाख आहे.
आणि बांधकामासाठी जे नोंदणीकृत कामगार असतील त्यांना ते मंडळ प्रत्येक कुटुंबाला 2 लाख रुपये देणार आहे. खेडेगावामध्ये असो किंवा शहरामध्ये असो. म्हणजे ते निदान ग्रामीण भागामध्ये तुमचं घर बांधायला 3.5 लाख रुपये जर तुमच्याकडे उभे असतील तर मग बँक एक कर्ज द्यायला तयार होते किंवा त्यांचे तुम्ही कोऑपरेटिव्ह बांधू शकता. तर त्यासाठी जो आत्ता तरी त्याने त्याला 3 वर्ष तो नोंदणीकृत पाहिजे असा त्यांनी कायदा केलाय, चावटपणा केला. त्याला आता आम्ही हायकोर्टमध्ये कोल्हापूरच्या चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही ते 1 वर्षाचं करा, बघू आता त्याचा काय निर्णय होतो. तर हे घरांची जी योजना आहे ती तुम्ही जर लावून धरली, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मिरजेला जाऊन बघा, ते कृपामय हॉस्पिटल आहे, त्याच्या बाजूला एक आतल्या बाजूला शासकीय गोडाऊन आहे, त्याच्या आतल्या बाजूला एक समतानगर म्हणून आहे, तिथे गोखले नावाचा बिल्डर आहे, त्यानं प्रधानमंत्री आवास योजनेखाली 230 फ्लॅट मंजूर करून घेतले आणि त्याला माणसं मिळेना. ते आमच्याकडे आले, बांधकाम कामगार द्या म्हणून, कारण यातले 2 लाख रुपये मिळतात. त्यांना आम्ही 90 कामगार दिले आणि त्या फ्लॅटची किंमत 8 मजली इमारत आहे, मजबूत आहे, एक हॉल आहे, एक बेडरूम आहे, स्वयंपाकघर आहे, किचन आहे, संडास बाथरूम आहे. त्याची आता मिरजेमध्ये किंमत 18 लाख रुपये त्या फ्लॅटची. आम्ही त्याच्यावर घासाघीस करून त्या बिल्डरला सांगितलं की तुम्ही ज्यावेळेला हा मंजूर करून आणलेला प्रकल्प त्यावेळीची किंमत सांगा. मग तो 10.5 लाख रुपयाला द्यायला तयार झाला. 10.5 लाख रुपये मध्ये आम्ही लोकांना आणि 4.5 लाख रुपये मिळवून दिले. हे वस्तुस्थिती आहे, तुम्ही जाऊन कुठेही बघून या, तिथे जाऊन 2 लाख ते आणि 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री असे 4.5 लाख रुपये दिले. म्हणजे त्यांना 6 लाखामध्ये आम्ही फ्लॅट मिळवून दिला. त्याचं बी त्यांना आम्ही कर्ज मिळवून दिली लोकांना. म्हणजे जो भाड्याच्या घरात राहू शकत नाही अशा एक 90 लोकांना आम्ही लॉटरी लावून दिली. हे 18 लाखाचा फ्लॅट त्यांना 6 लाखाला मिळाला. असे 90 लोक आहेत. आणि हे आम्ही थोडे कष्ट केले आणि सरकारची योजना आहे ती आम्ही अशी वळवून म्हणा, मूठ वळवून म्हणा, ती वळवून आम्ही यशस्वी केली. आता तिथे जवळ दुसरा बिल्डर आमच्याकडे आला आणि आता ती किंमत वाढलेली आहे. तर 15 लाखाचा फ्लॅट त्याची किंमत मुळात 18 लाख रुपये आहे, ती त्यांना आम्ही 15 लोकांना दिली आणि त्याच्यातले 4.5 लाख रुपये अनुदान मिळणार. म्हणजे तिथं सुद्धा त्या लोकांना 18 लाखाचा फ्लॅट हा 10.5 लाख रुपये मिळतो. सांगली शहरामध्ये आम्ही एक 25 वर्ष आंदोलन केले, बेघरांना घरे मिळाली पाहिजे. तर त्यातला हायकोर्टमध्ये जाऊन आम्ही केस जिंकली आणि आता त्या महापालिकेने ठराव केलेला आहे की 357 लोकांना ते आम्हाला घर देते, फक्त 3,000 रुपये भरून. त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने 50% पेक्षा जास्त मागासवर्गीय आणि महिला आहेत त्याच्यामध्ये. तर घरांचा जो विषय आहे तो एक आपण हाताळू शकतो आणि लोकांना घरं मिळवून देऊ शकतो. आता कसं आहे की आता तुम्हाला राहत असलेलं घर हे अपूर्व पडतं की तो खरं म्हणजे सर्व सोयीने युक्त पाहिजे. त्याला स्वयंपाकघर पाहिजे, संडास पाहिजे, बाथरूम पाहिजे आणि राहण्यासारखं पाहिजे. असं किती आयुष्यभर खुरट्यामध्ये राहायचं. तर या योजनेचा एक तुम्हाला लाभ मिळू शकतो. आता आम्ही एक 8 दिवसांनी एक योजना शिरोळ तालुक्यामध्ये आम्ही जाहीर करतोय. शिवनाकवाडीमध्ये आमच्याकडे 60 प्लॉट आम्ही काढलेत असे की ज्या प्लॉट मध्ये त्यांना विकून दिल्यानंतर त्यांना हे 4.5 लाख रुपये मिळवून द्यायचे आणि बँकेकडून लोन मिळवून देऊन ती स्कीम पूर्ण करायची. तुम्ही तुमच्या गावामध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे आता समजा एक तुम्हाला ऐकून माहिती असेल की तुकडेबंदी कायद्यावर सरकारचा निर्णय झालाय. म्हणजे 2024 सालापूर्वी जर तुम्ही करार केले असतील, तुमच्याकडे खरेदी झाली नसेल, छोट्या तुकड्यामध्ये खरेदी झाली नसेल आणि तुम्ही नुसता करारावर जमीन खरेदी केली असेल
तर ते कराराचं रूपांतर आता खरेदीमध्ये होतं आणि ती जागा तुमची एनए होती आणि तुमची जागा जर एनए झाली, कायदेशीर झाली, तर त्या जागेवर तुम्हाला लोन मिळू शकतं, तुम्ही घर बांधू शकता, तुम्हाला आधार मिळू शकतो. आणि तुमच्याकडे समजा एक 5-6 गुंठे जमीन असेल कमीत कमी, तर तुम्ही त्या ठिकाणी 10 ते 15 लोकांची स्कीम राबवू शकता. ते लोक एकत्र आल्यानंतर ती जर स्कीम तुम्ही बँकेला दाखवली तर बँकवाले सुद्धा ते स्कीम मंजूर करायला तयार. तर हे एक याचा एक मेळावा आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये संतोषना बरोबर घेऊन करणार आहोत आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही त्या कार्यक्रमाला या. आम्ही ज्यांना पाहिजे असे लाभार्थी असतील त्यांची नावं आम्ही एकत्र घेणार आहोत आणि ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला आम्ही हेही करतोय की हे बांधकामाचं एक आम्ही सगळ्या राज्यामध्ये काम करतो. कुणाला काय अडचण आली तर सांगतो. माझ्या नावचं एक युट्यूब चॅनल आहे शंकर पुजारी. त्याच्या आतापर्यंत व्ह्यूज जे आहेत ते 20 लाखापर्यंत गेलेले आहेत. 13,500 त्याचे सबस्क्रायबर आहेत आणि आशा महिलांच्यासाठी ते चालवलं जातं, बांधकाम कामगारासाठी चालवलं जातं. आता मी 4 दिवसापूर्वी आशांच्यावर भाषण केलं होतं, तर ते 10,000 आशांनी बघितलेलं आहे, इतके व्ह्यूज झालेले आहेत. तर त्यामुळे की जरूर तुम्ही काही अडचण असली तर आम्हाला फोन करा, संतोषला सांगा किंवा माझं युट्यूब चॅनलमध्ये मी माझा मोबाईल नंबरही सांगत असतो. त्यामुळे की तुम्ही जे काम करताय ते काम करता करता तुम्हाला एक आधार मिळावा. तर त्याच्यामुळे माझं जरी नाव पुजारी असलं, म्हणजे माझं नाव शंकर आहे, पण मी पुजारी पोलिसांची हाणामारी झाली आणि त्याच्यामध्ये गाड्या फोडल्या गेल्या पोलिसांच्या. त्याच्यामध्ये माझ्यासह दलित 51 मागासवर्गीय विद्यार्थी आम्ही कळंबा जेलमध्ये होतो 15 दिवस. ही म्हणजे किती 45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आम्ही हे काम करत असताना एक सामाजिक चळवळीला जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या पॅन्थर आर्मी बद्दल सुद्धा आम्हाला आदर आहे. तिचा विकास झाला पाहिजे. पूर्वी दलित पॅन्थर होती. पॅन्थर म्हणजे चित्ता, त्यांना तुटून पडलं पाहिजे आणि या सगळ्या समाज व्यवस्थेवर अन्यायावर त्यांनी आघात केला पाहिजे. आणि एवढं बोलतो मी आणि या सगळ्या कार्याला शुभेच्छा देऊन मी माझं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.